Hello everyone. In this video, we are going to deal with our first chapter, that is organic farming principle and its scope in India. Already we have uploaded the series of Agro 248 lectures, but the beginning of the first lecture is missing in that series. We are doing that missing lecture in this video. So first of all, in this lecture, we will we are going to learn about the definition of organic farming. So see, organic farming is a production system that integrates site specific cultural, biological and mechanical practices designed to foster the cycling of resources, ecological balance and biodiversity. So this definition is given by USDA National Organic Programs 2002. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग ही एक प्रोडक्शन सिस्टीम आहे जी काय करते, इंटिग्रेट करते साईट स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट साईटला साईटसाठी टार्गेटेड असणारी कल्चरल, बायोलॉजिकल आणि मेकॅनिकल प्रॅक्टिसेस आपण रिसोर्सेसचं सायकलिंग फास्टर करण्यासाठी डिझाईन केलेली आहे आणि इकॉलॉजिकल बॅलन्स आणि बायोडायव्हर्सिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण ही फार्मिंग करतो. सिम्पली ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, प्रोडक्शन सिस्टीम आहे जी काय करते, इंटिग्रेट करते साईट स्पेसिफिक कल्चरल, बायोलॉजिकल अँड मेकॅनिकल प्रॅक्टिसेस विच आर डिझाईन टू फास्टर दी सायकलिंग ऑफ रिसोर्सेस, इकॉलॉजिकल बॅलन्स आणि बायोडायव्हर्सिटी. So next it is a production system which avoids or largely exclude. ही एक प्रोडक्शन सिस्टीम आहे जी काय करते, अवॉइड करते किंवा एक्सक्लूड करते यूज ऑफ सिंथेटिकली कंपाऊंडेड फर्टिलायझर. जे काही सिंथेटिकली कंपाऊंडेड फर्टिलायझर असतील किंवा पेस्टिसाईड असतील, ग्रोथ रेग्युलेटर्स असतील अँड लाईव्हस्टॉक फीड ॲडिटिव्ह असतील, त्यांचा कंप्लीट आपण अवॉइड करतो, यांचा कंप्लीट आपण विरोध करतो. टू दी मॅक्झिमम एक्सटेंट फिजिबल ऑर्गॅनिक सिस्टीम्स रिलाय अपॉन क्रॉप रोटेशन. ही जी ऑर्गॅनिक सिस्टीम आहे ती कशावर डिपेंड आहे, कशावर रिलाय करते, तर क्रॉप रोटेशन असेल, क्रॉप रेसिड्यूज असेल, और ॲनिमल मॅन्युअर्स असतील, लेग्युम्स असतील, ग्रीन मॅन्युअर्स असतील, ऑफ फार्म ऑर्गॅनिक वेस्ट असेल, मेकॅनिकल कल्टिवेशन असेल, मिनरल बिअरिंग रॉक्स असतील अँड ॲस्पेक्ट ऑफ बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल टू मेंटेन दी सॉईल प्रोडक्टिव्हिटी अँड हेल्थ, टू सप्लाय दी प्लांट न्यूट्रिएंट अँड टू कंट्रोल इन्सेक्ट, वीड अँड अदर पेस्ट. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण सगळ्या ज्या काही गोष्टी वापरणार आहोत त्या संपूर्ण नॅचरल वापरणार आहोत. यामध्ये सिंथेटिकल किंवा आर्टिफिशियल कुठलीही गोष्ट आपण वापरणार नाही. तर यामध्ये आपण काय वापरणार आहे, क्रॉप रोटेशन वापरणार आहे, क्रॉप रेसिड्यू वापरणार आहे, ॲनिमल मॅन्युअर वापरणार आहे, लेग्युम वापरणार आहे, ग्रीन मॅन्युअर वापरणार आहे किंवा ऑन फार्म ऑर्गॅनिक वेस्ट वापरणार आहे. ठीक आहे. मेकॅनिकल कल्टिवेशन कशासाठी, तर सॉईल प्रोडक्टिव्हिटी अँड हेल्थ मेंटेन करण्यासाठी आणि प्लांट न्यूट्रिएंट सप्लाय करण्यासाठी, इन्सेक्टिव्हिड आणि अदर पेस्ट कंट्रोल करण्यासाठी. तर यामध्ये पहा, यामध्ये 5 फॉर्म्स आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे. त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे इफ सेमिस्टर एंडचा जर विचार केला तर सेमिस्टर एंडमध्ये तुम्हाला फक्त असा क्वेश्चन येऊ शकतो की एनलिस्ट फॉर्म्स ऑफ दी ऑर्गॅनिक फार्मिंग अँड एक्सप्लेन वन ऑफ देम. ठीक आहे. तर फर्स्ट फॉर्म काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा, तर रिसिप्रेसी सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म आहे आणि मोस्टली ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ह्या रिसिप्रेसी मेथडमधून निघतात. मिड पर्पज असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह पर्पज असेल किंवा सेमिस्ट्रेन पर्पज असेल. तर पहा, रिसिप्रेसी मेथड तर 5 फॉर्म आहेत ऑर्गॅनिक फार्मिंगचे. फर्स्ट रिची कृषी, सेकंड पंचगाव्य कृषी, थर्ड नॅचरल फार्मिंग, फोर्थ नेटिव्ह फार्मिंग आणि 5 होमो फार्मिंग. सिम्पली पहा, वन बाय वन आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट रिसिप्रेसी मेथड आहे, खूप इम्पॉर्टंट मेथड आहे, ड्रॉन फ्रॉम वेदासपासून ही बनवलेली आहे. रिसिप्रेसी मेथड ऑफ नॅचरल फार्मिंग हॅज बीन मास्टर्ड बाय फार्मर्स ऑफ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. ही जी रिसिप्रेसी मेथड आहे ही मेथड महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या फार्मर आणि मास्टर्ड केलेली आहे. तर यावर एक क्वेश्चन म्हणतोय की रिसिप्रेसी मेथड इज मास्टर्ड बाय विच ऑफ दी फॉलोविंग स्टेट्स, फार्मर्स ऑफ विच ऑफ दी फॉलोविंग स्टेट्स. तर त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे MMP, दॅट इज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, दोनच राज्य असे आहेत. सो इन दिस मेथड ऑल ऑन फार्म सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट इन्क्लुडिंग कंपोस्ट, कॅटल डंग मॅन्युअर, ग्रीन लीफ मॅन्युअर अँड क्रॉप बायोमास फॉर मल्चिंग आर एक्सट्रॅक्टेड टू देअर बेस्ट potential with continuous soil enrichment through the use of reciprocal formulation known as अमृत पाणी आणि virgin soil. तर या मेथडमध्ये काय म्हटलेलं आहे की ऑल ऑन फॉर्म सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे कल्टिवेशन चालू असताना जे काही आपल्याकडे सोर्सेस अवेलेबल आहेत
त्यामध्ये कंपोस्ट असेल, कॅटलडंग मॅन्युअर असेल, ग्रीन लीफ मॅन्युअर असेल किंवा क्रॉप बायोमास असेल मल्चिंगसाठी आर एक्सप्लॉयटेड टू दिअर बेस्ट पोटेन्शियल. म्हणजे त्यांचा बेस्ट पोटेन्शियल वापरून आपण त्याचा उपयोग करतो. कशासाठी? तर कंटिन्युअस सॉईल एनरिच करण्यासाठी थ्रू दी यूज ऑफ ऋषिकेशी फॉर्म्युलेशन नॉन ॲज अमृत पाणी आणि व्हिर्जिन सॉईल. तर यावर एक क्वेश्चन असा म्हणतो की ऋषिकेशी फॉर्म्युलेशन इज नोन ॲज, ठीक आहे, ऋषिकेशी फॉर्म्युलेशन इज नोन ॲज, 4 ऑप्शन दिले जाते, त्यामध्ये तुम्हाला अमृत आणि अमृत जल, अमृत विष वगैरे ऑप्शन येतील. तर त्यामध्ये तुम्हाला ऋषिकेशी फॉर्म्युलेशन इज नोन ॲज अमृत पाणी असं म्हटलं जातं. So 15 kg of virgin rhizosporic soil. 15 kg of virgin rhizosporic soil collected from beneath of banyan tree, that is Ficus bengalensis, is spread over 1 acre and the soil is enriched with 200 liter अमृत पाणी. तर फर्स्ट आपण काय केलेलं की ऋषिकेशी फॉर्म्युलेशनला अमृत पाणी म्हटलं जातं. नंतर आपल्याला काय करायचं आहे की बनियन ट्री, ठीक आहे, बनियन ट्रीच्या बेनिथ जी सॉईल असेल व्हिर्जिन सॉईल, ती सॉईल आपल्याला 15 kg ती सॉईल आपल्याला कलेक्ट करायची आणि 1 एकरवर आपल्याला ती स्प्रेड करायची आणि 1 एकरवरती आपल्याला स्प्रेड करायचे. त्यामध्ये काय असेल की कुठल्या सॉईलवर आपल्याला स्प्रेड करायचे की सॉईल एनरिच्ड विथ 200 लिटर अमृत पाणी, ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला सिम्पली की बनियन ट्रीच्या बेनिथची जी सॉईल आहे व्हिर्जिन रायझोस्पोरिक सॉईल, ती 15 kg सॉईल आपल्याला 1 एकर एरियावर आपल्याला स्प्रेड करायची आहे. त्यामध्ये ती सॉईल जी आहे ती 200 लिटर अमृत पाणीने एनरिच्ड असणार आहे. नेक्स्ट आहे इट इज प्रिपेअर्ड बाय mixing 250 gram ghee into 10 kg of cow dung, followed by 500 gram honey and diluted with 200 liter of water. तर सिम्पली काय करायचं आपल्याला की 250 ग्रॅम घी 10 किलो कावडंगमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये 500 ग्रॅम हनी आपल्याला ॲड करायचं आहे अँड डायल्युटेड विथ 200 लिटर ऑफ वॉटर, ठीक आहे. सो दिस फॉर्म्युलेशन इज युटिलाइज्ड फॉर सीड ट्रीटमेंट. हे जे फॉर्म्युलेशन आहे अमृत पाणी, तर हे फॉर्म्युलेशन आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापरणार आहोत आणि सीड ट्रीटमेंटला ऋषिकेशी मेथडमध्ये बीज संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे ट्रीटमेंट आणि बीज म्हणजे सीड. तर सीड ट्रीटमेंट असेल बीज संस्कार. देन एनरिचमेंट ऑफ सॉईलला आपण भूमी म्हणतो, ठीक आहे. तर सॉईलला भूमी आणि सॉईलसोबत जी ट्रीटमेंट करतो त्याला संस्कार, भूमी संस्कार लक्षात ठेवा. अँड फॉलियर स्प्रे ऑन प्लांट, दॅट इज परत संस्कार, ठीक आहे. अँड फॉर दिस सॉईल ट्रीटमेंट इट नीड टू बी अप्लाइड थ्रू इरिगेशन वॉटर ॲज फर्टिगेशन. म्हणजे हे जे आपण जे ॲप्लिकेशन करतो आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला फर्टिगेशननी करायचं आहे. फर्टिगेशन मीन्स वॉट? फर्टिगेशन इज दी ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर थ्रू इरिगेशन. म्हणजे इरिगेशन वॉटर थ्रू आपल्याला ते अप्लाय करायचं आहे. And the system has been demonstrated on a wide range of crops, that is fruit, vegetables, cereals, pulses, oilseeds, sugarcane and cotton. तर ही जी मेथड आहे किंवा ही जी सिस्टीम आहे ती व्हेजिटेबल, सिरियल, पल्सेस, ऑइलसीड आणि शुगरकेन आणि कॉटनमध्ये वापरली जाते. सिम्पल आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचा. ऋषिकेशी मेथड यामध्ये सिम्पली वेदाजपासून ड्रॉन केलेली आहे. ऋषिकेशी मेथड नॅचरल फार्मिंगची मेथड आहे जी की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या फार्मर्सनी मास्टर केलेली आहे. या मेथडमध्ये आपण ऑल ऑन फ्रॉम सोर्स ऑफ न्यूट्रिएंट वापरतो. त्यामध्ये कंपोस्ट असेल, कॅटलडंग मॅन्युअर असेल, ग्रीन लीफ मॅन्युअर असेल, क्रॉप बायोमास असेल अँड त्यांचा बेस्ट पोटेन्शियल वापरून आपण सॉईलला एनरिच करतो. आणि ऋषिकेशी फॉर्म्युलेशन इज नोन ॲज अमृत पाणी क्वेश्चन बनतो याच्यावर अँड व्हिर्जिन सॉईल. नंतर आपल्याला काय करायचं की इथं अजून एक क्वेश्चन असा बनतो की कुठल्या ट्रीच्या बेनिथची सॉईल आपण व्हिर्जिन सॉईल म्हणून वापरतो. तर सिम्पली बनियन ट्रीचं सायंटिफिक नेम काय? फिकस बेंगालेन्सिस, ठीक आहे. बॉटनिकल नेम फिकस बेंगालेन्सिस लक्षात ठेवा. तर 15 kg सॉईल व्हिर्जिन सॉईल आपण 1 एकर एरियावर पसरवतो. त्या एरियाची जी सॉईल असेल ती कशाने एनरिच्ड आहे? 200 लिटर अमृत पाणी. तर नंतर आपण काय करतो की हे कशाने बनवतो? 250 ग्रॅम घी 10 किलो पावडरमध्ये आपण मिक्स करतो आणि नंतर त्यामध्ये 500 ग्रॅम हनी आपण मिक्स करतो आणि डायल्युटेड विथ 200 लिटर ऑफ वॉटर. तर सीड ट्रीटमेंटचा जर विचार केला तर सीड ट्रीटमेंटला ऋषिकेशी मेथडमध्ये बीज संस्कार म्हणतात, एनरिचमेंट ऑफ सॉईलला भूमी संस्कार म्हणतात आणि फॉलियर स्प्रेला पदक संस्कार म्हणतात. तर ही जी मेथड आहे किंवा ही जी ट्रीटमेंट दिली जाते ती फर्टिगेशन दिली जाते. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा.
ठीक आहे. सो वी विल सी दी नेक्स्ट फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, दॅट इज पंचगव्य कृषी मेथड. तर नावातच आहे पंचगव्य, म्हणजे यामध्ये 5 इन्ग्रेडियंट. पंच म्हणजे 5, 5 इन्ग्रेडियंट वापरतात म्हणून या मेथडला पंचगव्य कृषी मेथड म्हटलं जातं. सो दिस इज प्रिपेअर्ड फ्रॉम 5 इन्ग्रेडियंट, दॅट इज कावडंग, युरिन, मिल्क, कर्ड अँड घी. लक्षात ठेवा 5 यामध्ये इन्ग्रेडियंट वापरतात म्हणून याला पंचगव्य कृषी मेथड म्हटलेलं आहे. तर यामध्ये 5 इन्ग्रेडियंट कोणते? कावडंग, युरिन. कावडंग आणि युरिन हे एक्सक्रेटेड प्रोडक्ट आहेत, ठीक आहे. आणि मिल्क, कर्ड आणि घी हे बेनिफिशियल प्रोडक्ट आहेत. तर यामध्ये 2 एक्सक्रेटिव्ह प्रोडक्ट वापरले गेलेले आहेत आणि 3 बेनिफिशियल प्रोडक्ट. लक्षात ठेवा पंचगव्य म्हणजे 5, 5मध्ये 2 एक्सक्रेटरी आणि 3 बेनिफिशियल, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दॅट इज फर्स्ट इट इज कावडंग, युरिन, मिल्क, कर्ड अँड घी. आणि हे काय करतात तर ॲक्ट ॲज बायो एनहान्सर कंटेंट, बायो एनहान्सर म्हणून ॲक्ट करतात, ज्यामध्ये काय तर हार्मोन्स आहेत, मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट आहेत, ठीक आहे. सो दीज आर यूज्ड फॉर स्प्रेइंगसाठी वापरतो आपण. आणि पंचगव्य कंटेन्स मेनी युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम सच एज फंगाय, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स आणि व्हेरियस मायक्रोन्यूट्रियंट. तर या पंचगव्यामध्ये खूप युजफुल असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. त्यामध्ये फंगाय असेल, बॅक्टेरिया असेल, ॲक्टिनोमायसिट्स असतील किंवा व्हेरियस मायक्रोन्यूट्रियंट्स असतील. The formulation act as tonic to enrich the soil, induce plant vigor and with quality production. तर टॉनिक आपण कशासाठी वापरतो? भूक लागावी म्हणून. तसंच जर प्लांटचा विचार केला तर किंवा सॉईलचा विचार केला तर हे फॉर्म्युलेशन आपण टॉनिक म्हणून वापरतो, सॉईल एनरिच करण्यासाठी, प्लांट विगर इंड्यूस करण्यासाठी आणि क्वालिटी प्रोडक्शनसाठी, ठीक आहे. So application of Panchagavya has been found to be very effective in many horticultural crops such as mango, guava, acid lime, banana, spice turmeric, flower jasmine, medicinal plants like coleus, aganda, vegetable like cucumber, spinach, okra, radish and green crops such as maize, green gram and sunflower. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर हे जे पंचगव्य कृषी ॲप्लिकेशन आहे ते सगळ्यात जास्त हॉर्टिकल्चरल क्रॉपमध्ये इफेक्टिव्ह आहे. हॉर्टिकल्चरल क्रॉप कोणकोणत्या? मँगो, गवा, सीड लाईम, बनाना, नंतर स्पाइसेस असतील टर्मरिक, नंतर फ्लॉवर जस्मिन असेल, मेडिसिनल प्लांट कोलेस, अगंदा, व्हेजिटेबल कुकुंबर, स्पायनाच, ओकरा, रॅडिश आणि ग्रीन क्रॉप, मेज, ग्रीन ग्राम किंवा सनफ्लॉवर यामध्ये हे इफेक्टिव्ह आहे. Then Panchagavya has also been found to be reducing nematode problem in terms of gall index and soil nematode population. तर सगळ्यात मेन फीचर काय आहे पंचगव्याचा? तर हा काय करतो तर निमॅटोड पॉप्युलेशन कमी करण्यासाठी किंवा निमॅटोड रिलेटेड ज्या प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्या रिड्यूस करण्यासाठी पंचगव्य कृषी मेथड वापरली जाते. सगळ्यात मेन फीचर आहे याचा, लक्षात ठेवा. सो ॲज ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ पंचगव्य अ क्लीन ऑइली फिल्म इज फॉर्म्ड ऑन द लिव्ज अँड स्टेम. तर पंचगव्य कृषी मेथड वापरल्यामुळं एक ऑइली फिल्म तयार होते लिव्ज आणि स्टीमवर, ठीक आहे. जेणेकरून काय होत नाही तर आपल्याला माहिती आहे ट्रान्सपिरेशन म्हणजे काय तर लिव्ज थ्रू जे पाणी किंवा लिव्ज थ्रू जे वॉटर लॉस होतं त्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो, ठीक आहे. तर त्या लिव्जवर जर थिन ऑइली फिल्म जर तयार झाली तर जे काही आपण वॉटर अप्लाय केलेले आहे आपल्या प्लांटला किंवा आपल्या क्रॉपला तो वॉटर लॉस कमी होणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या क्रॉपला होणार आहे. तर ती जी थिन ऑइली फिल्म जी तयार होते लिव्ज किंवा स्टेमवर, त्यामुळे काय होणार आहे ट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपोरेशन कमी होणार आहे, ठीक आहे. इट रिड्युसेस इव्हॅपोरेशन लॉसेस अँड एन्श्युअर्स बेटर युटिलायझेशन ऑफ ॲप्लाइड वॉटर. म्हणजे जे काही आपण वॉटर ॲप्लाय केलेलं आहे ते बेटर युटिलायझेशन होणार आहे त्याचं. सो लक्षात ठेवा पंचगव्य कृषी पंचगव्य म्हणजे 5 इन्ग्रेडियंट वापरले, त्यामध्ये काउंटर, क्युरिन, 2 एक्सक्रेटरी प्रोडक्ट आहेत आणि मिल्क, कर्ड, घी हे 3 बेनिफिशियल प्रोडक्ट आहेत. देन यामध्ये मेन युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. देन हे ॲप्लिकेशन हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी मेनली इफेक्टिव्ह आहे. नंतर ह्याचा मेन फीचर काय आहे तर पंचगव्य मेथड जी आहे ती निमॅटोड पॉप्युलेशन किंवा निमॅटोड प्रॉब्लेम रिड्यूस करण्यासाठी वापरली जाते. आणि हे अजून एक गोष्ट काय करतं तर हे पंचगव्य जे आहे ते 3 ऑइली फिल्म तयार करते ज्यानुसार ट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपोरेशन रिड्यूस होतं. थर्ड फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग इट इज नॅचरल फार्मिंग. तर तुम्ही लक्षात ठेवा की इफ तुम्हाला जर या मेथड अवघड वाटत असेल किंवा डिस्क्रिप्शन लिहिण्यामध्ये तुम्हाला काय अडचण वाटत असेल तर सिम्पली इनलिस्टिंग लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस ॲन्सर लिहाल क्वेश्चनचं किंवा तेव्हा तुम्हाला हे मेथड आठवेल तेव्हा तुम्ही मनानं त्याचे ॲन्सर लिहू शकता. सो नॅचरल फार्मिंग emphasizes on efficient use of on-farm biological resources and enrichment of soil with the use of जीवामृत to ensure high biological activity.
तर सिंपल आहे की नॅचरल फार्मिंग काय करते, तर मेनली फोकस कशावर करते, तर ऑन फार्म बायोलॉजिकल रिसोर्सेस जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते बायोलॉजिकल रिसोर्सेसचा इफिशियंट यूज करायचे आपल्याला आणि सॉईल एनरिच करायचे. काय वापरून, तर विथ द यूज ऑफ जीवामृत. तर जीवामृत काय करतं, तर बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी एन्श्योर करतं. देन यूज ऑफ बीजामृत फॉर सीड किंवा प्लांटिंग मटेरियल ट्रीटमेंट अँड जीवामृत फॉर सॉईल ट्रीटमेंट अँड फॉलिएज स्प्रे आर मोर इम्पॉर्टंट कंपोनंट. तर लक्षात ठेवा, जीव म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, सॉईलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात म्हणून सॉईल ट्रीटमेंटला जीवामृत म्हटलं गेलेलं आहे. आणि बीज म्हणजे सीड, त्यामुळं बीज ट्रीटमेंटला बीजामृत म्हटलं गेलेलं आहे. तर हे जीवामृत बीजामृत ह्या कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त नॅचरल फार्मिंगमध्ये रिलेटेड आहेत. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन येत असेल जीवामृत किंवा बीजामृतच्या रिलेटेड, तर नॅचरल फार्मिंग आठवायचे तुम्हाला. ठीक आहे. सो जीवामृत हॅज बीन फाउंड टू बी रिच इन व्हेरियस बेनिफिशियल ऑर्गॅनिझम. बेनिफिशियल ऑर्गॅनिझम त्यामध्ये किंवा जीव त्यामध्ये प्रेझेंट आहेत, त्यामुळे त्याला जीव अमृत म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. ॲज पर दी स्टडीज कंडक्टेड बाय बायोसेंटर बेंगलोर, बायोसेंटर बेंगलोर ही जे स्टडी केलेला आहे त्यानुसार काय म्हटलं गेलेलं आहे की जीवामृत कंटेन्स फॉलोइंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर जीवामृतमध्ये 5 मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, APPTY. लक्षात ठेवा, मीड असेल, सेमस्ट्रेंड असेल, कॉम्पिटिटिव्ह असेल, त्यामध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल किंवा तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, APPTY. ए फॉर ॲझोस्पिरिलियम, P फॉर PSM, T फॉर सिडोमनास आणि T फॉर ट्रायकोडर्मा, Y फॉर ईस्ट आणि माउस. तर 5 ऑर्गॅनिझम लक्षात ठेवा, APPTY. जीवामृतमध्ये 5 ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत, ॲझोस्पिरिलियम, PSM, सिडोमनास, ट्रायकोडर्मा, ईस्ट अँड माउस. देन 500 लिटर जीवामृत इज नेडेड फॉर 1 ॲप्लिकेशन इन 1 हेक्टर. तर आपण जर रेशिक्रेशन मेथड जर आठवली इथं, जर कंपॅरिझनने जर आपण स्टडी केला, तर रेशिक्रेशन मेथडमध्ये आपल्याला 200 लिटर वॉटर 1 हेक्टरसाठी लागत होतं आणि ह्या नॅचरल फार्मिंगमध्ये आपल्याला 500 लिटर जीवामृत लागणार आहे 1 हेक्टरसाठी. तिथं 1 हेक्टर होतं, इथं 1 हेक्टर दिलेलं आहे, लक्षात ठेवा. इट कॅन बी अप्लाइड थ्रू इरिगेशन वॉटर बाय फ्लो, बाय ड्रिप और स्प्रिंकलर और इवन बाय ड्रेंचिंग ऑफ मल्चेस थ्रू ओव्हर दी फील्ड और अंडर दी ट्री बेस. तर लक्षात ठेवा की रिशिक्रेशन मेथडमध्ये आपण काय बघत होतो की रिशिक्रेशन मेथडमध्ये आपण ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते फर्टिगेशननी करत होतो. ठीक आहे, फर्टिगेशननी करत होतो आणि या नॅचरल फार्मिंगमध्ये ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे आपण ते एनी हाऊ करू शकतो, जसं की बाय फ्लो, बाय ड्रिप किंवा स्प्रिंकलर किंवा बाय ड्रेंचिंग ऑफ मल्चेस थ्रू ओव्हर फील्ड किंवा अंडर ट्री बेस. नंतर फोर्थ फॉर्म आहे सिम्पल नॅचरल फार्मिंग आहे. मेनली ऑन फार्म बायोलॉजिकल रिसोर्सेस वापरतो आपण, त्यामध्ये जीवामृत, बीजामृत. नंतर जीवामृत मध्ये 5 मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत, ते लक्षात ठेवा, APPTY. APPTY, ए फॉर ॲझोस्पिरिलियम, P फॉर PSM, P फॉर सिडोमनास, T फॉर ट्रायकोडर्मा, Y फॉर ईस्ट अँड माउस. देन फोर्थ फॉर्म आहे नॅटिव्ह फार्मिंग. नॅटिव्ह फार्मिंगमध्ये लक्षात ठेवा की नॅटिव्ह फॉर नॅचरल आणि इको फॉर इकोसिस्टीम. ठीक आहे, नॅटिव्ह फॉर नॅचरल आणि इको फॉर इकोसिस्टीम. सो नॅटिव्ह फार्मिंग सिस्टम फॉलोज द प्रिन्सिपल ऑफ इकोसिस्टीम नेटवर्किंग ऑफ नेचर. हे कोणतं प्रिन्सिपल फॉलो करतं, तर प्रिन्सिपल ऑफ इकोसिस्टीम नेटवर्किंग ऑफ नेचर. इट इज बियॉन्ड दी ब्रॉडर कन्सेप्ट ऑफ ऑर्गॅनिक और नॅचरल फार्मिंग इन बोथ फिलॉसॉफी इन प्रॅक्टिस. म्हणजे ही जी नॅटिव्ह कन्सेप्ट आहे ती ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा नॅचरल फार्मिंगपेक्षा सुद्धा ब्रॉडर कन्सेप्ट आहे, जर फिलॉसॉफिकली किंवा प्रॅक्टिकली आपण विचार केला. ठीक आहे. सो इट ऑफर्स अन अल्टरनेटिव्ह टू कमर्शियल अँड हेवीली केमिकल टेक्निक्स ऑफ मॉडर्न फार्मिंग. म्हणजे मॉडर्न फार्मिंगमध्ये जे आपण केमिकल टेक्निक वापरतो त्यांना रिप्लेसमेंट म्हणून आपण नॅटिव्ह फार्मिंग वापरू शकतो, जी की इकॉलॉजिकली किंवा एन्व्हायरमेंटली सेफ आहे ॲज कम्पेअर टू केमिकल टेक्निक. Instead, the emphasis is on simple harvest of sunlight through the critical application of scientific examination, experiment, and method that are rooted in the neighborhood resources. मेन एम्फेसिस कशावर असतो, तुम्ही सिम्पल हार्वेस्ट ऑफ सनलाईट थ्रू क्रिटिकल ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक एक्झामिनेशन असेल, एक्सपेरिमेंट असेल किंवा मेथड जे काही सो इट डिपेंड्स ऑन डेव्हलपिंग अ थरो अंडरस्टँडिंग ऑफ प्लांट फिजिओलॉजी, जॉमेट्री ऑफ ग्रोथ, फर्टिलिटी अँड बायोकेमिस्ट्री. तर हे कशावर डिपेंड करतं, तर डेव्हलपिंग ऑफ थरो अंडरस्टँडिंग ऑफ प्लांट फिजिओलॉजी असेल किंवा जॉमेट्री असेल किंवा फर्टिलिटी असेल किंवा बायोकेमिस्ट्री असेल. अँड दिस कॅन बी सिम्पली अचिव्ड थ्रू डिमिस्टिफिकेशन ऑफ. So this was the fourth form of the organic farming, that is native farming, native for natural and eco for ecosystem. So there is the last form of organic farming, that is homo farming. So homo farming has its origin from Vedas.
सो ही दुसरी मेथड आहे जिचं ओरिजिन वेदाजपासून आहे. फर्स्ट मेथड होती आपली ऋषिकेश मेथड अँड इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट यू हील द ॲटमॉस्फिअर अँड द हील्ड ॲटमॉस्फिअर विल हील यू. तुम्ही जर ॲटमॉस्फिअरला जपत असाल तर ॲटमॉस्फिअर पण तुम्हाला, तर तुम्ही जपलेलं ॲटमॉस्फिअर तुम्हाला जपेल किंवा ठीक आहे. सो यू हील द ॲटमॉस्फिअर अँड द हील्ड ॲटमॉस्फिअर विल हील यू. अँड दी प्रॅक्टिशनर्स अँड प्रोपोगेटर्स ऑफ होमो फार्मिंग क्वालिटी रिव्हिल्ड सायन्स. म्हणजे हे होमो फार्मिंग करणारे जे प्रॅक्टिशनर असतील किंवा प्रोपोगेटर्स असतील ते काय करतात तर त्याला रिव्हिल्ड सायन्स म्हणतात ते. इट इज अन एंटायरली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस दॅट डेट्स फ्रॉम वेदिक पिरियड. ही जी मेथड आहे ती वेदिक पिरियडपासून अस्तित्वात आहे. अँड द बेसिक कन्सेप्ट ऑफ होमो फार्मिंग इज द चॅन्टिंग ऑफ संस्कृत मंत्रा दॅट इज अग्निहोत्र पूजा ॲट स्पेसिफिक टाइम्स इन द डे बिफोर अ होली फायर. म्हणजे होली फायरच्या अगोदर संस्कृत मंत्रांचं चॅन्टिंग केलं जातं. हे बेसिक आहे होमो फार्मिंग. ठीक आहे. द टायमिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर या मेथडमध्ये टायमिंग इम्पॉर्टंट आहे. while there is no specific agricultural practice associated with homa farming. The farm and the household it is practiced in energized and awakened. ठीक आहे. So the ash that results from the puja is used to energize compost plant animal etc. म्हणजे जी राख उरते पूजा केल्यानंतर ती कंपोस्ट प्लांट किंवा ॲनिमल एनर्जाइज करण्यासाठी वापरली जाते. Homo organic farming is holistic healing for agriculture and can be used in conjunction with any good organic farming system. कोणत्याही गुड ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टमसोबत आपण ही वापरू शकतो. सो इट इज ऑब्वियसली एक्स्ट्रीमली इनएक्सपेन्सिव्ह आहे आणि सिम्पल टू अंडरटेक आहे बट रिक्वायर्स डिसिप्लिन अँड रेग्युलॅरिटी. डिसिप्लिन आणि रेग्युलर मस्ट आहे या मेथडमध्ये. अँड अग्निहोत्र इज अ बेसिक फॉर्म ऑफ फायर टेक्निक बेस्ड ऑन दी बायोरिदम ऑफ सनराइज अँड सनसेट. सूर्योदय आणि सूर्यास्तावर बेस्ड आहे अँड कॅन बी फाउंड इन दी एन्शियंट सायन्स ऑफ वेदास. वेदासच्या आधीच्या हिस्टॉरिक टाइम किंवा एन्शियंट सायन्समध्ये हे आपल्याला मेथड सापडते. अग्निहोत्र हॅज बीन सिम्प्लिफाईड अँड अडॉप्टेड टू मॉडर्न टाइम्स सो एनीबडी कॅन परफॉर्म इट. म्हणजे हे मॉडर्न टाइम्सला हे सिम्प्लिफाईड किंवा अडॉप्टेड आहे त्यामुळं कोणीही हे परफॉर्म करू शकतं. सो ड्युरिंग अग्निहोत्र ड्राय काउडन घी अँड ब्राऊन राईस आर बर्न इन अँड इन्व्हर्टेड पिरामिड शेप्ड कॉपर वेसल अलॉंग विथ विच स्पेशल मंत्रा इज सन. म्हणजे अग्निहोत्रमध्ये काय केलं जातं तर ड्राईड काउडन असेल, घी असेल किंवा ब्राऊन राईस असेल ती बर्न केली जाते एक इन्व्हर्टेड किंवा पिरामिड शेप्ड प्रॉपर वेसलमध्ये. ठीक आहे. आणि त्यासाठी स्पेशल मंत्रा म्हटले जातात. सो सी इम्पॅक्ट ऑफ कन्व्हेन्शनल फार्मिंग. सो देर आर 5 इम्पॅक्ट्स ऑफ कन्व्हेन्शनल फार्मिंग. म्हणजे पारंपरिक पद्धतीचे प्रभाव काय आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे इल्ड हॅव रायझन बट आर स्लोई. म्हणजे आपल्या इल्ड वाढते पण ती कशी स्लोली वाढते. पॉवर्टी हॅज फॉलन. म्हणजे गरिबी कमी झालेली आहे बट इज नॉट बीइंग इलिमिनेटेड. ती इलिमिनेट होत नाही आहे, कमी होते बट इलिमिनेट होत नाही आहे. वाईल इनइक्वॅलिटीज आर रायझिंग. म्हणजे असमानता वाढतच चाललेली आहे. फार्मर अँड पब्लिक हेल्थ इज बीइंग अंडरमाइंड. ठीक आहे. म्हणजे फार्मर आणि पब्लिक हेल्थ त्यामध्ये कन्सिडर केली जात नाही आहे. सॉइल्स अँड दी एन्व्हायरमेंट आर बीइंग मॅसिवली डॅमेज. सॉईल असेल किंवा एन्व्हायरमेंट त्या होईल की नवीन जे केमिकल वापरतो त्यामुळं कन्व्हेन्शनलमध्ये जे केमिकल वापरतो त्यामध्ये ते मॅसिवली डॅमेज होते. अँड सस्टेनेबिलिटी ऑफ स्मॉल होल्डर फार्मिंग इज बिंग इरोडेड. म्हणजे स्मॉल होल्डर फार्मर जे आहेत त्यांची सस्टेनेबिलिटी दिवसेंदिवस इरोड होत चाललेली आहे. सो इन दिस व्हिडिओ we have seen definition of organic farming. Then we have seen 5 forms of the organic farming. You have to just remember the 5 forms of the organic farming and enlist the organic farming. And in these 5 forms of the organic farming, recirculation method is the most important. And जो भी ऑब्जेक्टिव बनते हैं वो सब ऑब्जेक्टिव रिसिक्रेशन मेथड में बनते हैं. ठीक है. सो रिसिक्रेशन मेथड, पंचगव्य मेथड, थर्ड नेचुरल फार्मिंग, फोर्थ native farming and fifth homo farming. ठीक है. रिसिक्रेशन मेथड, पंचगव्य, which is natural farming, native farming, and homo farming. Then we have seen the impact of conventional farming. Okay.